नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी संकेतराज बने। जे पाहिलं तेच दाखवणार या प्रकार ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। मिरज तालुक्यातील मालगाव येथे एका वृत्तपत्राच्या संस्थापकावरती हल्ला, हल्लेखोर पसार, पोलिसात गुन्हा दाखल। 1990 सालापासून बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये काम करणारे आणि एका दैनिकाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार विनोद चंदनशिवे यांच्यावर आज स्वप्नील कांबळे व त्याच्या एका साथीदाराने हल्ला केला। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होताच हल्लेखोर तेथून पसार झाले। यानंतर चंदनशिवे यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्यातील एक जण शिक्षक आहे। राजकीय व्यक्तीच्या वरद हस्ताने या गावगुंडांनी हौदोस माजविला आहे। मी दैनिक उद्योगचा संस्थापक संपादक विनोद चंदनशिवे, राहणार मालगाव। आज सकाळी 10च्या दरम्यान 2 अज्ञात व्यक्ती, तुम्ही दैनिक संस्थापक आहात का, आमच्यावर तर बातम्या देत आहे का म्हणून माझ्यावर भ्याड हल्ला केला आहे। आता मिरज ग्रामीण पोलीस चौकीला केस नोंद केलेली आहे। बघा याच्या पुढे काय होते। तरी सुद्धा एका पत्रकारावर हल्ला झालेला आहे। आज शासकीय प्रशासन काय व्यवस्था करतं हे बघूया, कारण का कायदा पास करून, GR पास करून कुठल्या गोष्टी होणार नाहीत, तर पत्रकारांना संरक्षण कवा हाच माझा सवाल आहे।